Hello guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. सो गाईज आजपासून आपण पायथॉन प्रोग्रामिंगची नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत खास तुमच्यासाठी आणि ती सुद्धा मराठीमधनं. सो जेणेकरून तुम्हाला समजायला इझी होईल पायथॉन आणि पायथॉन शिकल्यानंतर तुमच्यासाठी खूप सारे वेगवेगळे वेज ओपन होतील फॉर करिअर अपॉर्च्युनिटीज. सो त्यासाठी आपण पायथॉनची सिरीज स्टार्ट करत आहोत. सो आजच्या आपल्या पायथॉन पार्ट 1 मध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज पायथॉन, पायथॉन म्हणजे काय, वाय पायथॉन, पायथॉन का यूज करावा किंवा का चूज करावा फॉर डेव्हलपमेंट किंवा तुमच्या करिअर साठी, आणि नंतर जे आहे ते आहे पायथॉन व्हर्जन. तर हे जे 3 टॉपिक्स आहेत तर त्या 3 टॉपिक्स बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत किंवा शिकणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा पार्ट 1 पायथॉन. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत व्हॉट इज पायथॉन. पायथॉन म्हणजे काय. सो पायथॉन इज अ हाय लेवल जनरल पर्पज अँड इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ऑफ्टन यूज्ड टू बिल्ड वेबसाइट अँड सॉफ्टवेअर, ऑटोमेट टास्क अँड अनालाइज डेटा. सो पायथॉन काय आहे तर पायथॉन एक हाय लेवल लँग्वेज आहे, त्याचबरोबर जनरल पर्पज साठी आपण पायथॉन यूज करत असतो, आणि पायथॉन एक इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सो हाय लेवल म्हणजे काय, आपण वन बाय वन ही जी फ्रेजेस दिलेल्या आहेत पायथॉन बद्दल, हाय लेवल जनरल पर्पज आणि इंटरप्रिटेड, तर या फ्रेजेसला आधी समजून घेणार आहोत की हाय लेवल म्हणजे काय, जनरल पर्पज म्हणजे काय आणि इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. सो हाय लेवल म्हणजे काय आधी समजून घेणार आहोत. हाय लेवल म्हणजे काय. सो हाय लेवल लँग्वेज आर अ प्रोग्रामिंग लँग्वेज विच आर यूज फॉर रायटिंग प्रोग्राम्स और सॉफ्टवेअर विच कुड बी अंडरस्टूड बाय द ह्युमन्स अँड कम्प्युटर. सो हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज काय असतात तर हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असे असतात की तो जो हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजचा आपण जो कोड करतो तर तो कोड ह्युमन्सला तर समजतोच, त्याचबरोबर कम्प्युटरला सुद्धा समजतो. म्हणजे तो जो ह्युमन रिडेबल कोड असतो तो कम्प्युटर मशीन लँग्वेज असते त्यामध्ये कन्वर्ट करत असतो आणि तो कम्प्युटरला पण इझिली समजत असतो. तर त्यासाठी त्याला हाय लेवल लँग्वेज असं आपण म्हणत असतो. त्याचबरोबर हाय लेवल लँग्वेजेस आर इझियर टू अंडरस्टँड फॉर ह्युमन्स बिकॉज इट युजेस लॉट ऑफ सिम्बॉल्स, लेटर्स, फेजेस टू रिप्रेझेंट लॉजिक अँड इन्स्ट्रक्शन्स इन द प्रोग्राम. सो हाय लेवल लँग्वेज या खूप सोप्या असतात शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी दोघांसाठी सुद्धा. कारण हाय लेवल लँग्वेजेस मध्ये आपण खूप सारे लेटर्सचा यूज करतो, खूप साऱ्या फ्रेजेस यूज करतो, खूप सारे सिम्बॉल्स यूज करतो, नंबर यूज करतो, जे ह्युमनला गोष्टी समजतात. म्हणजे अल्फाबेट समजतात, लेटर समजतात, त्यानंतर सिम्बॉल समजतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण पायथॉन मध्ये काय करत असतो किंवा हाय लेवल लँग्वेजेसचे जे काही प्रोग्राम असतात ते प्रोग्राम्स आपण लिहित असतो. तर हाय लेवल लँग्वेज म्हणजे फक्त पायथॉन का तर नाही, सी झाली, सी प्लस प्लस झाली, जावा झाली, जावा स्क्रिप्ट झाली, पायथॉन झाली, या सगळ्या हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कारण या सगळ्या लँग्वेजेस मध्ये आपण कॅरेक्टर्स, अल्फाबेट, फ्रेजेस, नंबर्स, सिम्बॉल्स या सगळ्या गोष्टींचा वापर करून प्रोग्राम करत असतो आणि प्रोग्राम लिहित असतो. सो जसं आता मी बऱ्याच साऱ्या लँग्वेजचा उल्लेख केला त्याचप्रमाणे पायथॉन ही सुद्धा एक हाय लेवल लँग्वेज आहे. तर पायथॉन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट मेक्स इट इझी टू लर्न. तर पायथॉन ही खूप इझी आहे शिकण्यासाठी, आणि पायथॉन ही कोणत्याच लँग्वेजवर बेस नाही. जसं की आता सपोज तुम्हाला अँग्युलर शिकायचं आहे, तुम्हाला आधी जावास्क्रिप्ट शिकावं लागेल, टाइपस्क्रिप्ट शिकावं लागेल, मग तुम्ही अँग्युलर शिकू शकता. तुम्हाला जावा शिकायचं आहे, तुम्हाला आधी सी आणि सी प्लस प्लस चे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे तरच तुम्ही जावा शिकू शकता. पण तसं पायथॉनचं नाही आहे. पायथॉन अगदी सोपी लँग्वेज आहे शिकण्यासाठी आणि प्रोग्रामिंग करण्यासाठी सुद्धा. सो पायथॉन डज नॉट रिक्वायर यू टू अंडरस्टँड द डिटेल्स ऑफ कम्प्युटर टू डेव्हलप प्रोग्राम इफिशियंटली. तर त्याचबरोबर पायथॉन जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं नाहीये. जस्ट तुम्हाला कीबोर्ड वगैरे माहित आहे तर तुम्ही प्रोग्राम करू शकता. तर इन डिटेल मध्ये कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असण्याची गरज नाहीये. म्हणजे कशी लँग्वेज इंटरप्रिटेड होते किंवा बॅकग्राऊंडला काय प्रोसेस होते प्रोग्राम लिहिल्यानंतर, ते एवढं शिकण्याची इन डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्ही इझिली पायथॉन जी आहे ती शिकू शकता आणि त्यामध्ये प्रोग्रामिंग किंवा जो काही कोड आहे तुमचा तो कोड करू शकता. सो हे झालं हाय लेवल लँग्वेज बद्दल. त्यानंतर आता आपण बघणार आहोत जनरल पर्पज. व्हॉट इज पायथॉन, आणि त्यामध्ये जनरल पर्पज म्हणजे काय. सो पायथॉन इज अ जनरल पर्पज लँग्वेज. इट मीन्स दॅट यू कॅन यूज पायथॉन इन अ व्हेरियस डोमेन इन्क्लुडिंग.
वेब ऍप्लिकेशन, बिग डेटा ऍप्लिकेशन, टेस्टिंग, ऑटोमेशन, डेटा सायन्स, मशीन लर्निंग अँड AI, डेस्कटॉप सॉफ्टवेअर अँड मोबाईल ऍप्लिकेशन्स. सो जनरल पर्पज का म्हटलंय तर पायथॉन ही जी लँग्वेज आहे या लँग्वेजचा यूज करून आपण खूप साऱ्या डोमेन्स मध्ये काम करू शकतो. जसं की वेब ऍप्लिकेशन बनवू शकतो, त्यानंतर बिग डेटा ऍप्लिकेशन बनवू शकतो, जे की आता खूप बूम आहे सध्या मार्केटमध्ये. बिग डेटाची झाली, डेटा सायन्स झालं, मशीन लर्निंग झालं, AI झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर या ज्या काही लँग्वेजेस आहे किंवा हे जे काही डोमेन्स आहे यांचं खूप सारा बूम सध्या मार्केटमध्ये चालू आहे, डेव्हलपर्स नाही मिळत आहे. तर या गोष्टींवर जर तुम्हाला काम करायचं असेल, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, AI, बिग डेटा ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन, तर ह्या साठी तुम्हाला पायथॉन येणं गरजेचं आहे किंवा पायथॉन शिकणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण पायथॉनची सिरीज घेऊन आलेलो आहोत. तर तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि जे काही मी आता नवीन पायथॉनचे व्हिडिओज टाकेल, अपकमिंग व्हिडिओज, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेल, अपलोड करेल, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता, पायथॉन शिकू शकता. सो हे सारे ऍप्लिकेशन किंवा या साऱ्या डोमेन्स मध्ये आपण पायथॉनचा यूज करून काम करू शकतो. टेस्टिंग सुद्धा करू शकतो, ऑटोमेशन करू शकतो, बरेच साऱ्या गोष्टी आहेत. सो हा एक जनरल पर्पज यूज आहे पायथॉनचा. त्यानंतर द टार्गेटेड लँग्वेज लाईक SQL विच कॅन बी यूज फॉर क्युरिंग डेटा फॉर रिलेशनल डेटाबेसेस. सो पायथॉन सोबत आपला डेटाबेस सुद्धा लागतो, कारण पायथॉन मध्ये तर आपण फ्रंट एंडची कोडिंग करतो. फ्रंट एंड म्हणजे काय, सर्व्हर साईडचीच करतो, पण क्लायंट साईडने डेटा घेणे, त्यानंतर त्यावर प्रोसेस करणे, नंतर त्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करणे. तर ह्या ज्या गोष्टी आहे या पायथॉन मध्ये आपण करत असतो. पण डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक डेटाबेस लागतो. तर त्यासाठी पायथॉन सोबत आपण SQL, MySQL चा यूज करत असतो किंवा SQL चे डेटाबेस आपण क्युरीज आपण यूज करत असतो. So this is the general purpose use of Python. आता आपण बघणार आहोत इंटरप्रिटेड. मगाशी एक फ्रेज यूज केली की पायथॉन इज अ इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर आता इंटरप्रिटेड म्हणजे काय, तर ते आपण बघणार आहोत. सो पायथॉन इज अन इंटरप्रिटेड लँग्वेज. टू डेव्हलप अ पायथॉन प्रोग्राम यू राईट पायथॉन कोड इनटू अ फाईल कॉल्ड सोर्स कोड. तर जर तुम्हाला पायथॉन मध्ये एखादं ऍप्लिकेशन बनवायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला पायथॉन मध्ये आधी कोड करावा लागेल आणि जो कोड आहे तो एखाद्या फाईल मध्ये करावा लागेल. सो यू राईट अ पायथॉन कोड इनटू अ फाईल कॉल्ड सोर्स कोड, आणि त्या फाईलला आपण काय म्हणतो, तर सोर्स कोड म्हणत असतो. ज्या फाईल मध्ये आपण जो कोड करणार आहोत एखाद्या ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी किंवा एखादा टास्क परफॉर्म करण्यासाठी, आणि ती जी फाईल आहे तर त्या फाईलला आपण काय म्हणत असतो, सोर्स कोड म्हणत असतो. So to execute the source code, you need to convert it into the machine language that the computer can understand. मगाशी जसं आपण म्हटलं की पायथॉन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. सो ही जी पायथॉन आहे ही दोघांना समजते, म्हणजे ह्युमनला पण समजते आणि कम्प्युटरला पण समजते. पण कम्प्युटरला ह्युमनला जी लँग्वेज समजते तीच समजते का, तर नाही समजत. तर कम्प्युटरला समजण्यासाठी आपली जी लँग्वेज आहे, जी ह्युमन रिडेबल लँग्वेज आहे, किंवा ज्या ह्युमन रिडेबल लँग्वेज मध्ये आपण जो कोड करतो पायथॉनचा, तर त्या कोडला कम्प्युटर कन्व्हर्ट करत असतं मशीन लँग्वेज मध्ये. आणि जे कम्प्युटरला लँग्वेज समजते त्यालाच आपण काय म्हणतो, मशीन लँग्वेज म्हणतो. सो तेच आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की यू नीड टू कन्व्हर्ट इट इनटू द मशीन लँग्वेज दॅट द कम्प्युटर कॅन अंडरस्टँड. तर ते मशीन लँग्वेज मध्ये जेव्हा त्याचं कन्व्हर्जन होतं, त्यावेळेस कम्प्युटर ते लँग्वेजला काय करत असतो, समजून घेत असतो किंवा अंडरस्टँड करत असतो. सो अँड द पायथॉन इंटरप्रिटर टर्न्स द सोर्स कोड लाईन बाय लाईन वन्स ॲट अ टाइम इनटू द मशीन कोड व्हेन द पायथॉन प्रोग्राम एक्झिक्युट्स. सो हे जे पायथॉनचं इंटरप्रिटर आहे तेच आपण आता बघतोय की इंटरप्रिटर म्हणजे काय, तर इथे त्याचा उल्लेख केलेला आहे. सो अँड द पायथॉन इंटरप्रिटर म्हणजे हे जे पायथॉनचं इंटरप्रिटर आहे, तर ते इंटरप्रिटर आपला जो ह्युमन रिडेबल जो कोड आहे तर त्याला मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करत असतं, जे की जावा मध्ये, सी मध्ये आणि C++ मध्ये सुद्धा करत असतं. तर सेम कन्सेप्ट आहे की पायथॉनला पण एक इंटरप्रिटर लागतं, आणि ते इंटरप्रिटर जे आहे ते पायथॉनचा जो कोड आहे, ह्युमन रिडेबल जो कोड आहे, तर त्या कोडला मशीन लँग्वेज मध्ये किंवा मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करत असतं. आणि ते कसं करतं, लाईन बाय लाईन करतं, वन्स ॲट अ टाइम करतं इनटू द मशीन कोड व्हेन पायथॉन प्रोग्राम एक्झिक्यूट. आणि जेव्हा पायथॉन प्रोग्राम एक्झिक्यूट करतो त्यावेळेस हे काम इंटरप्रिटर जे आहे ते हे काम करत असतं. सो कंपाइल्ड लँग्वेज लाईक Java and C Sharp use a compiler that compiles the whole source code before the program executes. जसं पायथॉनला इंटरप्रिटर लागतं,
त्यानंतर जावास्क्रिप्ट मध्ये पण इंटरप्रिटर लागतं. तसंच जावा आणि सी शार्प या ज्या काही लँग्वेजेस आहेत त्यांना मात्र कंपायलर लागतं. जसं हे पायथॉनला इंटरप्रिटर ह्युमन रिडेबल लँग्वेज कन्वर्ट करतं मशीन लँग्वेज मध्ये, तसंच जावा आणि सी शार्प साठी कंपायलर ह्युमन रिडेबल जो कोड आहे, ह्युमन रिडेबल मध्ये जो लँग्वेज मध्ये जो कोड लिहिलाय तो कन्वर्ट करत असतं मशीन लँग्वेज मध्ये. सो जावा आणि सी शार्पला काय लागतं, कंपायलर लागतं, पण पायथॉनला काय लागतं, इंटरप्रिटर लागतं. जावा स्क्रिप्टला काय लागतं, इंटरप्रिटर लागतं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून इंटरव्ह्यू मध्ये पण विचारतील की व्हॉट इज पायथॉन, तर तुम्ही हे इझिली सांगू शकता पायथॉन इज अ हाय लेवल जनरल पर्पज आणि इंटरप्रिटेड लँग्वेज. मग त्यांनी विचारलं की व्हॉट इज इंटरप्रिटेड लँग्वेज, तर यू कॅन मेन्शन दिस आन्सर, मेन्शन दिस लाईन्स इन युअर आन्सर. सो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. सो आतापर्यंत आपण बघितलं व्हॉट इज पायथॉन. आता आपण बघणार आहोत व्हाय पायथॉन, पायथॉन का यूज करावं किंवा पायथॉनच का यूज करावं. सो त्याबद्दल आपण काही पॉइंट्स बघणार आहोत. सो सर्वात फर्स्ट पॉइंट जो आहे सो आहे पायथॉन इन्क्रीजेस द प्रोडक्टिव्हिटी. पायथॉन काय करतं की आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज करण्याचं काम करतं. कशा प्रकारे करतं, तर पायथॉन अलाउज यू टू सॉल्व कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स इन लेस टाइम अँड फ्युअर लाईन्स ऑफ कोड. तर पायथॉन काय करतं, जे काही आपले कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आहेत किंवा कॉम्प्लेक्स कोड आहे किंवा कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन्स आहेत, तर त्यांचे जे काही कोड आहे ते लेस टाइम मध्ये आणि फ्युअर लाईन्स ऑफ कोड मध्ये आपल्याला करून देत असतं. म्हणजे एखाद्या लँग्वेज मध्ये जर एखादा कोड करण्यासाठी किंवा एखादा टास्क परफॉर्म करण्यासाठी आपल्याला 10 लाईनचा कोड लिहावा लागत असेल, तर पायथॉन मध्ये तोच कोड आपण 2 लाईन मध्ये करू शकतो. हे जस्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं की एखाद्या लँग्वेज मध्ये XYZ लँग्वेज मध्ये 10 लाईनचा कोड असेल एक टास्क परफॉर्म करण्यासाठी, तर सेम टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण पायथॉन मध्ये फक्त 2 किंवा 3 लाईन्स मध्ये कोड करू शकतो. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ पायथॉन इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. It quicks to make a prototype in a Python. So this is the first point of Python, why Python is used. We'll see the next point. Python becomes a solution in many areas across industries, from web applications to data science and machine learning. So पायथॉन हे खूप मगाशी म्हटलं जसं पायथॉन हे खूप बूम मध्ये आहे सध्या. तर पायथॉन जर तुम्ही शिकलात तर तुमच्यासाठी खूप सारे वेज ओपन होतात, जसे की तुम्ही वेब ऍप्लिकेशन मध्ये डेव्हलपमेंट करू शकता. त्यानंतर मशीन लर्निंग, जे की आता खूप सारा म्हणजे त्याचं सध्या मार्केटमध्ये बोलबाला आहे. मशीन लर्निंग झालं, एआय आहे, जनरेटिव्ह एआय, त्यासाठी सुद्धा पायथॉनचा यूज होतो. त्यानंतर डेटा सायन्स आहे, तर त्यासाठी सुद्धा पायथॉनचा यूज होत असतो. तर तेच इथे सेकंड पॉइंटला आपण मेन्शन केलं की पायथॉन बिकम्स अ सोल्युशन इन मेनी एरियाज अक्रॉस इंडस्ट्रीज, फ्रॉम वेब ऍप्लिकेशन टू द डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग. वेब ऍप्लिकेशन पासून तर डेटा सायन्स, मशीन लर्निंग, एआय इथपर्यंत आपण पायथॉनचा यूज करू शकतो. सो पायथॉन इज अ क्वाइट इझी टू लर्न इन कंपॅरिझन विथ अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑब्विसली पायथॉन हे शिकण्यासाठी खूप इझी आहे ऍज कम्पेअर टू द अदर लँग्वेजेस लाईक जावा, सी शार्प, .NET. So third point is Python is quite easy to learn in comparison with the other programming language. So obviously Python is very easy to learning. Python जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर एकदम सोपं आहे ऍज कम्पेअर टू द अदर लँग्वेजेस लाईक जावा, सी शार्प, .NET. खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत, तर त्या लँग्वेजच्या कम्पेअर पायथॉन हे खूप इझी आहे. त्याचा सिंटॅक्स पण वेगळा. जेव्हा आपण आता अपकमिंग व्हिडिओज अपलोड करू तेव्हा तुम्हाला हळूहळू समजेल की किती सोपी आहे पायथॉन शिकण्यासाठी. तर त्याचा सिंटॅक्स पण वेगळे आहे, त्याचं लाईन्स ऑफ कोड लिहिण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे, पण खूप इझी आहे. सो फोर्थ पॉइंट इज पायथॉन सिंटॅक्स इज क्लिअर अँड ब्युटिफुल. जसं आता म्हटलं की पायथॉनचा सिंटॅक्स थोडा वेगळा आहे इतर लँग्वेजेस पेक्षा. एखादा फंक्शन लिहायचं असेल आपल्याला इतर लँग्वेजेस मध्ये तर आपण कर्ली ब्रॅकेटचा यूज करतो, पण इथे कर्ली ब्रॅकेटचा यूज करण्याची गरज नाही. त्यानंतर एखादा इफ ब्लॉक लिहायचा असेल, इफ कंडिशन लिहायची असेल अदर लँग्वेजेस मध्ये, तर त्या ठिकाणी आपण इफ पॅरेंथेसिस आणि पॅरेंथेसिस मध्ये कंडिशन टाकतो, पण पायथॉन मध्ये तसं नाहीये. सिंगल कंडिशन यूज करायची आहे तुम्हाला. फक्त इफ हे जे हा जो कीवर्ड आहे तो कीवर्ड लिहायचा आहे, तुमची डायरेक्ट कंडिशन टाकायची आहे, कोलन लिहायचा आहे आणि नंतर नेक्स्ट लाईनला जो काही ब्लॉक ऑफ कोड तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे इफ कंडिशन नंतर, तर तो कोड तुम्हाला लिहायचा. ते आपण समजून घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर खूप इझी आहे, सिंटॅक्स खूप क्लिअर आहे आणि ब्युटिफुल आहे. The next point is that Python has a large ecosystem that includes lot of libraries and frameworks.
पायथॉन मध्ये खूप साऱ्या लायब्ररीज अवेलेबल आहेत, फ्रेमवर्क्स अवेलेबल आहेत. तर त्या लायब्ररीज आणि फ्रेमवर्कचा यूज करून आपलं जे काम आहे ते खूप इझी होतं, किंवा आपले जे काही टास्क आहे ते आपण कमी लाईन्स ऑफ कोड मध्ये किंवा त्या लायब्ररीजचा यूज करून, फ्रेमवर्कचा यूज करून करत असतो. त्यानंतर पायथॉन इज अ क्रॉस प्लॅटफॉर्म. पायथॉन प्रोग्राम्स कॅन रन ऑन विंडो, लिनक्स अँड मॅक ओएस. सो पायथॉनची ही लँग्वेज आहे ती क्रॉस प्लॅटफॉर्मवर वर्क करत असते. जसं की तुम्ही पायथॉनचे जे काही प्रोग्राम्स आहेत तर ते विंडोज वर पण रन करू शकतात, लिनक्स वर पण रन करू शकतात आणि मॅक ओएस वर सुद्धा रन करू शकतात. त्यानंतर पायथॉन हॅज अ ह्यूज कम्युनिटी. पायथॉनची जी कम्युनिटी आहे ओव्हरऑल अवर वर्ल्ड, तर ती खूप सारी मोठी आहे. वेन एव्हर यू गेट स्टक यू कॅन गेट हेल्प फ्रॉम अन ऍक्टिव्ह कम्युनिटी. जर तुम्ही पायथॉनचा प्रोग्राम करत असताना तुम्ही कुठेतरी अडलात, तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल, तर तुम्ही ही जी कम्युनिटी आहे, लार्ज कम्युनिटी आहे, ह्यूज कम्युनिटी आहे, तर यांच्यासोबत डिस्कशन करू शकतात, किंवा बरेच सारे फोरम आहेत. तर तुमचा जो काही क्वेश्चन्स आहे, किंवा तुम्ही ज्या पॉइंटला स्टक झालेला आहात, तर तो काही एरर आहे, तर ते तुम्ही तिथे पोस्ट करू शकतात. आणि ही जी काही आपली कम्युनिटी आहे पूर्ण, तर ते कम्युनिटी तुम्हाला हेल्प करेल तो तुमचा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी. सो लास्ट पॉइंट इज द पायथॉन डेव्हलपर आर इन अ हाय डिमांड. मग अशी जे सांगतोय तेच की पायथॉन जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला खूप सारे वेज ओपन होतात, आणि त्यासाठीच पायथॉन डेव्हलपर्स आर इन अ हाय डिमांड. त्यासाठीच पायथॉन डेव्हलपर्सची डिमांड मार्केटमध्ये खूप जास्त जनरेट झाली आहे. अक्षरशः कोविडच्या पिरियडमध्ये डेव्हलपर्स मिळत नव्हते कंपन्यांना, त्यासाठी खूप हाय सॅलरी ऑफर करत होते कंपनीज, आणि डेव्हलपर्सला ऑन रोल घेत होते. Okay, so this is these are some points to use Python. Why Python? तर हे आन्सर आहे, पायथॉन का यूज करावं किंवा का शिकावं. सो दिस इज अबाउट द पायथॉन. आता लास्ट पॉइंट आपण बघणार आहोत, पायथॉन व्हर्जन्स. पायथॉनचे व्हर्जन्स कोणकोणते अवेलेबल आहे. तर पायथॉन हॅज टू मेजर व्हर्जन्स, 2x अँड 3x. तर पायथॉनचे दोन मेजर व्हर्जन आहे, एक 2 आहे आणि 3 आहे. 2x म्हणजे 2 पॉईंट समथिंग आणि 3 पॉईंट समथिंग. ओके, सो पायथॉन 2.x वॉज रिलीज इन 2000. तर पायथॉनचं जे व्हर्जन होतं पहिलं 2.x, ते 2000 साली रिलीज झालेलं, आणि द लेटेस्ट व्हर्जन इज 2.7 रिलीज इन 2010. द जे पायथॉनचं 2.x म्हणजे 2.0 जे व्हर्जन होतं ते झालं 2000 मध्ये रिलीज, आणि जे लेटेस्ट 2 व्हर्जन मधलं जे लेटेस्ट व्हर्जन आहे 2.7 ते रिलीज झालं 2010 मध्ये. इट isn't recommended for use in a new project. तर 2.0 किंवा 2.7 हे जे काही व्हर्जन आहे 2 च्या सिरीज मधले, तर ते डेव्हलपमेंट साठी रिकमेंडेशन नाहीये त्याचं. म्हणजे आपण आता ते जे व्हर्जन आहे 2.0 पासून तर 2.7 पर्यंत पायथॉनचे, तर ते व्हर्जन आपल्याला डेव्हलपमेंटसाठी, न्यू डेव्हलपमेंटसाठी यूज करायचे नाहीये. आता आपल्याला 3 मध्ये जे सिरीज आहे, 3 व्हर्जनची जी सिरीज आहे 3.0 तो आता जे लेटेस्ट व्हर्जन आहे पायथॉनचं, तर 3 डॉट समथिंग 13 या 12 असं समथिंग आहे, तर त्या व्हर्जन आपण डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकतो. तर पायथॉन 3.x वॉज रिलीज इन 2008. तर 3.1 जे व्हर्जन आहे तर फर्स्ट रिलीज कधी झाला आहे, तर 2008 साली झालेला आहे. बेसिकली पायथॉन 3 इजंट कम्पॅटिबल विथ पायथॉन 2. तर पायथॉन 3 हे पायथॉन 2 सोबत कम्पॅटिबल नाही आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की पायथॉन 3 आणि पायथॉन 2 ला एकत्र करायचं नाहीये. सो अँड यू शुड यूज द लेटेस्ट व्हर्जन ऑफ पायथॉन 3 फॉर युअर न्यू प्रोजेक्ट. सो नवीन प्रोजेक्ट जर तुम्ही पायथॉन मध्ये करत असाल तर तुम्हाला नवीन जे पायथॉनचं व्हर्जन आहे, व्हर्जन 3.12 और 13 समथिंग असं व्हर्जन आहे, तर ते लेटेस्ट व्हर्जन तुम्ही पायथॉन प्रोग्रामिंग साठी यूज करू शकतात. सो गाईज, दॅट्स इट फॉर द डे. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचं टॉपिक कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही काहीतरी नवीन शिकता येईल, आपल्या मराठी लँग्वेज मधून शिकता येईल. सो पुन्हा भेटूया एका नवीन पायथॉनच्या टॉपिक सोबत, एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.